ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चुलत काकानेच 3 वर्षाच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार। संतप्त ग्रामस्थांचा सोनगीर पोलीस ठाण्यावर मोर्चा। धुळे जिल्ह्यातील सोनगीर परिसरात नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे। 3 वर्षाच्या निरागस चिमुकलीवर तिच्या चुलत काकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। ऐन नवरात्रीच्या काळात जेव्हा सर्वत्र कुमारी पूजन करून स्त्री शक्तीचा गौरव करण्यात येतो, त्याच काळात घडलेला हा अमानुष प्रकार समाज मनाला चटका लावणार आहे। या प्रकरणातील आरोपी मयूर माळी याने नाताचं भान विसरून नराधमाचं रूप घेतल्याची चर्चा गावभर आहे। घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी तत्काळ धडक कारवाई करून आरोपीला अटक केली आहे। या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सोनगीर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। मोर्चात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता। मयूर माळीला फाशी द्या, बालकांवरील अत्याचार थांबवा अशा घोषणा देत संतप्त ग्रामस्थांनी आरोपीवर फर्स्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून तातडीने फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली। या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा देऊन समाजात आदर्श निर्माण करण्याची मागणी केली आहे। नवरात्रीच्या पवित्र काळात घडलेली ही दुर्दैवी घटना स्त्री शक्तीचा गौरव करणाऱ्या समाजासाठी कलंक ठरली असून अशा घटनांनी प्रशासनाने ठोस पाऊल उचलावीत अशी मागणी होत आहे। पत्रकार बांधवांनी मला फोन केला की ताई अशी घटना आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्भाग्यपूर्ण घटना घडलेली आहे आणि संबंधित कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज आहे। तातडीने आम्ही आमच्या 4-5 सहकारी महिला तिथे गेलो आणि मीडियाच्या माध्यमाने हे प्रकरण उचलण्यात आलं। या प्रकरणाचं सर्व श्रेय जे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता गोळा झालेली आहे हे सर्वप्रथम मीडियाला जातं। आणि दुसरं असं दादा, हे दुर्भाग्यपूर्ण घटना वाढण्याचे कारण असे आहे की मी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना विनंती करू इच्छितो सर्व माता भगिनींच्या वतीने की आपल्या कायद्यांमध्ये बदल मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे। कायदे आपले असे आहे की कायद्यामध्ये कुठे ना कुठे मानव आयोग येतो, दुसरे लोक येतात, ऍडव्होकेट आपल्या परीने प्रयत्न करत असतात आणि असे नीच कृत्य करणाऱ्या राक्षसांना कायद्याचा एक अर्धा पॉइंट असा घेऊन त्यांना बाजूला केलं जातं आणि मग त्यांचा माज वाढतो आणि असा एक अर्धी निष्पाप कन्या किंवा अनेक अशा बालिका त्याचा बळी पडतात। तरी आपण सरकारला विनंतीच करू की सर्वात जास्त काही करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करा। ज्याप्रमाणे शिवकालीन कायदे होते की त्यांना भर चौकामध्ये चौरंगा करण्यात येत होतं आणि चौरंगा पद्धत, माझी तर विनंती आहे शासनाला, लाखो करोडो सह्या गोळा करून प्रत्येक गावाच्या माता भगिनींना आम्ही चौकात जाऊन आणि एवढी मोठी जी जनसंख्या आहे ही संख्या हजारोच्या पटीने इथे उपस्थित होती, ही जनसंख्या लाखो करोडोच्या वट्टीने सह्या गोळा करून देईल आणि कायद्यामध्ये ज्यापर्यंत बदल होत नाही तेव्हापर्यंत हे राक्षस नाबूद होणार नाही। आणि असे कृत्य आम्ही आता आज ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने आपले माता भगिनी बांधव जमा झाले होते त्यांना पुन्हा आव्हान करू इच्छिते की ही दुर्भाग्यपूर्ण घटना एक तर घडूच नये आणि घडल्यास याच्यापेक्षा मोठ्या संख्येने येऊन आणि त्या राक्षसांना नाबूद केलंच पाहिजे। एक मिनिटही विलंब केलेला नाही। आपण आल्या लगेच त्याची तक्रार केलेली आहे। त्याने तक्रारीमध्येच लगेच आरोपीचं नाव सांगितल्यामुळे आम्ही लगेच त्या आरोपीला लगेच उचलला आहे। ठीक आहे। आणि ज्या काही म्हणजे एसओपी आहेत, ज्या पोक्सोच्या आहेत, समजा त्याला महिला अधिकारी लागतात, म्हणजे किती मिनिटात आल्या तोही सांगेल, म्हणजे तालुक्याहून जे अधिकारी लागतात ताई एक 20 ते 25 मिनिटात मी त्या PSI ही बोलून घेतल्या। कारण की पोक्सो मध्ये असं असतं की जे फिर्याद जे असते जबाब जो असतो तो अधिकारी समोर घेतला गेला पाहिजे आणि आपल्याकडे महिला अधिकारी नसल्या कारणाने आपण तत्काळ लगेच वरिष्ठांशी बोलून मी त्या महिला अधिकारी बोलून आणि याची अर्धा तासात त्याची तक्रार घेतलेली आहे आपण आणि लागलीच त्या आरोपीलाही आपण उचललाय। त्याच्या तक्रारी जे आरोपीचं ते नाव घेतलं होतं आपण त्यालाही उचलला आहे आणि ज्या रितसर ज्या आहेत प्रोसेस त्याचे मेडिकल वगैरे पोलिसांकडनं जे काही आहे ते पूर्ण केलं आहे आणि जशी आपली अपेक्षा आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे। हे बघा ताई, आम्ही पोलीस नंतर आहोत, पहिले मनुष्य आहोत, आम्ही तुमच्यासारखेच आहोत, बरोबर आहे, म्हणजे पोलीस नंतर आहे। त्यामुळे तुमच्या ज्या अपेक्षा आहेत आम्हालाही वाटतं की तो पिता पाहून मी म्हणजे ते प्रत्येकाच्या भावना आहेत
त्यामुळे तुम्हाला जी अपेक्षा आहे त्या पद्धतीनेच काम होईल आणि त्याला फाशी होईपर्यंत आम्हीही गप्प बसणार नाही, हे तुम्हाला मी शाश्वत देतो. धन्यवाद. API तुषार देवरे, सोनगीर पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी. परवाच्या दिवशी संध्याकाळी सोनगीर टाउन मध्येच एक कंप्लेंट प्राप्त झाली होती. त्याच्यात एका चिमुकलीवर अत्याचार झाल्याबाबतची कंप्लेंट आली होती. पोलिसांनी लागलीच तिचा तक्रार म्हणजे नावानिशी तक्रार होती, त्या नावानिशी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करून लागलीच आपण आरोपीला अटक केलेली आहे. तसेच जी चिमुकली आहे तिला मेडिकलला पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे जो आरोपी आहे त्याची काल रिमांड घेण्यात आली आहे. 4 दिवसाची PCR आहे. सदर गुन्ह्याचा तपास करीत आहोत.